बघा मंडळी, आंबट गोड तिखट असं मस्त लोणचं मी बनवलेलं आहे कैरीचं. छान लोणचं, अगदी नवशिक्या मुलीही बनवू शकतील अगदी सोप्या पद्धतीने. चला मग रेसिपी कशी बनवली पाहूया. नमस्कार मंडळी, आज आपण आंबट गोड तिखट चवीचं मस्त असं लोणचं बनवणार आहे. तर त्यासाठी आपण कैऱ्या किती घेतलेल्या आहेत ते सर्वप्रथम पाहूया. तर 1 किलो कैरीचं मी लोणचं बनवणार आहे. आणि ह्या कैऱ्या मी बाजारातल्या घेतलेल्या आहेत. बाजारातच कटिंग करून कापून आणलेल्या आहेत, म्हणजे कापी करून आणलेल्या आहेत. जर तुमच्याकडे घरी कैऱ्या असतील तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या आणि कापायचं. घरच कापून धुवायच्या नाही, पण मी बाजारातल्या आणल्या त्यामुळे मी ह्या कापल्यानंतरही धुतलेल्या आहेत. कारण स्वच्छतेच्या दृष्टीने पाहिलं तर कैरी ही कापल्यानंतर धुवायची नसते, पण ही बाजारातली आणली तर त्यामध्ये हात लागलेले असतात, धूळ लागलेली असते. कात्रा कसा असतो, कापण्याचा जो कात्रा असतो तो कसा असतो ते आपल्याला माहिती नसतं. म्हणून ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच ह्या अशा मोठ्या जाळीमध्ये आपण ठेवायच्या आणि कोरडं करायचं आणि फॅन खाली कोरड्या करून घ्यायच्या कपड्यावर घालून. आणि मग त्यामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची, म्हणजे पुढची पद्धत करायची. तर आता 1 किलो कैरीमध्ये मी घेतलेले आहे जवळजवळ 1 फुल वाटी मी मीठ घेतलेलं आहे. कारण मीठ मी पुन्हा घालत नाही, जेव्हा लोणचं बनवते तेव्हा पुन्हा घालत नाही, त्यामुळे मी एकदाच घालून घेते. आणि माझी पद्धत जरा वेगळी आहे, पण तुम्हाला आवडेल, तुम्ही पहा आणि अशा पद्धतीने लोणचं नक्की बनवून बघा. आणि ही हळद घेतलेली आहे, ती जवळजवळ 2.5 चमचे ह्या चमच्याने घेतलेली आहे. तर ही हळद पण ह्यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. आता कैऱ्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ह्यामध्ये काहीच घालायचं नाही. हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं. आणि दुसरं साहित्य काय काय लागणार आहे ते मी पुढे दाखवेल. आणि लोणच्याची काळजी कशी घ्यायची, बरणीमध्ये भरल्यानंतर कसं काळजी घ्यायची ते मी माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. आणि माझे 2 व्हिडिओ ह्याचे येणार आहेत, म्हणजे एक पुढे मागे येतील. एक आंबट गोड तिखट आणि एक तिखट आंबट, असे 2 व्हिडिओ वेगवेगळे मी बनवलेले आहेत, कारण नाहीतर मोठे होतात. तर मी 2 बनवलेले आहेत, तर तुम्ही ते पाहू शकता माझ्या चॅनलवर. आणि बघा, आता ही हळद आणि मीठ असं घालून ठेवायचं, रात्रभर असंच ठेवायचं. आणि जो काही पाणी निघेल का मिठाचा, तो पाणी आपल्याला अशा जाळीमध्ये काढून घ्यायचं. आणि मग हे कैऱ्या थोड्याशा वाळवून घ्यायच्या फॅनखाली किंवा थोड्या उन्हावर वाळवून घ्यायच्या, म्हणजे कोरड्या करून घ्यायच्या. कडक नाही वाळवायच्या, म्हणजे कडक नाही करायच्या, थोड्या कोरड्या, म्हणजे त्यातलं पाणी आटवून घ्यायचं, इतका कोरड्या करायच्या. तर आपल्याला हे आता रात्रभर अशाच ठेवायचे आहेत आणि नंतर आपण पाणी घालूया. आणि बघा, इतकं मीठ घातल्यानंतर पुन्हा मीठ घालायची गरज भासत नाही. त्यांना मीठ जास्त खायची सवय असेल त्याने थोडंसं मीठ मग भाजून असं लोणच्यामध्ये घालायचं. पुढे मी सांगेल, जेव्हा लोणचं बनवेल तेव्हा साहित्य सांगेल तेव्हा सांगणारच आहे. बघा, रात्रभर हळद आणि मीठमध्ये हे कैरीच्या फोडी घालून ठेवल्या होत्या. आणि बघा, पाणी बघा किती झालेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये मीठ का नाही घालायचं, तर रात्रभर हळद मिठामध्ये घातल्यानंतर हळद पण घालायची नाही पुन्हा, तर त्यामध्ये मीठ मुरलं जातं आणि पुन्हा मीठ घालायची गरज लागत नाही. म्हणून घालतानाच हळद मिठामध्ये जास्त वेळ आपल्यालाही घालून ठेवायचे. आता हा पाणी आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि अशी जाळी घ्यायची आहे आणि जाळीमध्ये पूर्ण निथळून घ्यायचं आहे. आणि स्वच्छ कपड्यावर ठेवून आपल्याला फॅनखाली किंवा थोडंसं उन्हावर कोरड्या करून. आता कोरड्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार, वाळताना काही दाखवणार नाही, कारण फार मोठा व्हिडिओ होईल. म्हणून मग मी आता ह्या कोरड्या किती करायच्या त्या कोरड्या किती झाल्यानंतर दाखवते. मंडळी, आंबट गोड तिखट लोणचं आपल्याला जे बनवायचं आहे त्यासाठी आपण हळद आणि मिठामध्ये घातलेल्या फोडी आहेत त्या बाल्कनीमध्ये चांगला कपडा घालून त्यावर दिवसभर ठेवून वाळवून घेतल्या. उन्हावर नाही, फक्त कपड्यावर ठेवल्या आणि त्या उष्णतेने, बाहेरच्या उष्णतेने मस्त कोरड्या झाल्या. उन्हावर घालायची गरज नाही, किंवा फॅनवर पण ठेवू शकता तुम्ही, किंवा उन्हावर जर घातल्या तर तासभर ठेवू शकता. आणि घेतलेले मेथीदाणे 1 चमचा, 4 चमचे लाल तिखट आहे, झणझणीत तिखट आहे, म्हणजे तिखालाल म्हणतात ते आहे. आणि अर्धा चमचा हिंग, 100 ग्रॅम राई डाळ, 100 ग्रॅम बेडेकर मसाला आणि 1/2 किलो गूळ पावडर घेतलेली आणि 1/2 किलो तेल घेतलेलं आहे. इतकं साहित्य गोड लोणच्यासाठी लागणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, राई डाळ आणि मेथीदाणे वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे जी रसा होतो, म्हणजे ग्रेव्ही होते लोणच्याला, ती छान होते, त्याला टेक्स्चर खूप छान येतो, म्हणून आपण वाटून घ्यायची. तर चला मग हे मी वाटून घेते आणि नंतर पुढे आपण लोणचं बनवायला घेऊया मस्त आंबट गोड तिखट. बेडेकर मी पातेल्यामध्ये घालून घेतला. आता ह्यामध्ये गोड करायचं ना, आंबट गोड तिखट, तर ह्यामध्ये हे गूळ घालून घ्यायचं. गूळ मी जास्त घातलेलं आहे, तुम्हाला कमी घालायचं असते तर घालू शकता. मी 1/2 किलो घातलेलं आहे, ह्याच्यापेक्षा जास्तही घालतात, जास्त गोड पाहिजे असेल जास्त गूळ पण घालतात. आणि हे लाल तिखटाचं प्रमाण तुम्हाला जितकं तिखट करायचं तितकं तुम्ही करू शकता. लोणचं शक्यतो नॉर्मल ठेवायचं, कारण आंबा हा गरम आहे आणि तिखट घातल्याने मग जास्त गरमी आणि शरीराला हानिकारक पण तिखट जास्त असतं, त्यामुळे नॉर्मल ठेवायचं. आणि हे मेथीदाणे जे आपण वाटून घेतले आणि हिंग, राई डाळ
आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे. तर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण रायदा तळून घेऊया आणि मग ह्यामध्ये तो फोडणी ओतून घेऊया. बघा तेल छान गरम झालेलं आहे आणि गॅसची आच मी मंद केलेली आहे. आता ह्यामध्ये ही राई डाळ आपण वाटून घेतली ती घालायची आणि चांगली मस्त फुलेपर्यंत तळून घ्यायची. 1-2-3 मिनिटांमध्ये मस्त राई डाळ तळली जाते. बघा चटचट होते म्हणजे लगेचच ही डाळ तळली जाते. आणि तुम्हाला मी लोणच्याची बरणीमध्ये कसं लोणचं भरून ठेवायचं, वर्षभर कसं ते टिकलं जातं, त्याची स्वच्छता काळजी कशी घ्यायची, ती बरणीमध्ये लोणचं घालताना मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने घालायचं. आणि आता अशा पद्धतीने छान असं तुम्ही लोणचं अगदी आंबट गोड तिखट मस्त झणझणीत तिन्ही टेस्ट तुम्हाला ह्यामध्ये लोणच्यामध्ये मिळू शकतात. आणि छान असं माझ्या पद्धतीने तुम्ही लोणचं बनवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असताल, माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वरती बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका. आता बघा हे मस्त राई डाळ ही मस्त फुललेली आहे आणि आता ही गरम गरम फोडणी त्या मसाल्यावर ओतून घ्यायची. आता ही गरम गरम राई डाळ घातलेली फोडणी ह्या मसाल्यावर ओतून घ्यायची. आणि राई डाळ अशी करपवायची नाही बघा, लाल नाही करायची, थोडीशी पिवळसरच ठेवायची आणि गरम गरमच ओतायची. काही लोक थंडगार झाल्यानंतर ओततात, पण गरम ओतायची तर छान असा मसाला पण फ्लेवर त्यामध्ये उतरलं जाते आणि छान असं आपलं लोणचं होते. कैऱ्याच्या फोडी घालताना आपण थंडगार झाल्यावरच कैरीच्या फोडी घालायच्या. आता हे गूळ घातल्यामुळे एकदम आपल्याला वाटेल की कोरडं झालं, पण जसं गूळ वितळणार तसं ग्रेव्ही सुटसुटीत होणार, पातळ होणार. म्हणजे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा गूळ छान विरघळला आहे आणि बघा तेल आता सुटायला लागलेलं आहे. आता हे पूर्ण गार करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये फोडी घालायच्या. बघा छान असा मसाला गार झालेला आहे आणि गूळ पण छान विरघळलेला आहे आणि छान असं आंबटगोड तिखट असं हे लोणचं बनणार आहे. आता ह्यामध्ये कैरीच्या फोडी घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. सगळ्या कैरीच्या 1 किलो कैरीच्या फोडी आहेत तितक्या सगळ्या घालून घ्यायच्या आणि सगळं हे 1 किलोच्या प्रमाणातच मी केलेलं आहे. तुम्हाला गर कमी हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून अर्धा किलोच्या फोडी पण घालू शकता. तर हे सगळ्या घालून मिक्स करून घ्यायच्या. पूर्ण मसाला फोडीला लागला पाहिजे आणि छान आंबट गोड तिखट असं कैरीचं लोणचं मस्त भरलं जाईल. आता हे बरणीमध्ये कसं भरायचं, बरणी कशी स्वच्छ ठेवायची सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि किती तेल बरणीच्या वर पाहिजे म्हणजे कैरीच्या वर पाहिजे तर आपलं हे लोणचं टिकलं जातं. जवळजवळ 1 ते 2 वर्ष ह्या लोणच्याला काही होणार नाही, 2 वर्ष सुद्धा खराब नाही होणार, इतकं छान हे लोणचं भरलं जातं. अशा पद्धतीने सगळ्या फोडी अशा मिक्स करून घ्यायच्या आणि मग आपण ह्यात बरणीमध्ये भरून घेऊया. बघा स्वच्छ अशी काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची. बरणी स्वच्छ धुवायची, पुसायची आणि उन्हावर थोडी वाळवायची. नाहीतर उन्हावर नाही वाळवली तर कोरडी करून फॅन खाली तरी ठेवायची, नाहीतर बुरशी लागायचे चान्सेस असतात. आता ह्यामध्ये आपल्याला हे लोणचं आपण भरून घेऊया. आणि लोणचं किती भरायचं बरणीमध्ये आणि किती जागा शिल्लक ठेवायची ते पण तुम्हाला यामध्ये सांगते. आणि तरच ते लोणचं वर तेल राहील आणि मग छान असं 1 वर्ष काय 2 वर्ष त्याला काहीच होणार नाही. ते सगळं असं बरणीमध्ये भरून घ्यायचं. जरी तुम्हाला आता तेल दिसलं नाही कारण गूळ घातल्यामुळे तेल वर यायला वेळ लागतं, 1 ते 2 दिवस लागतात. तर हे असं घालून घ्यायचं आणि जर आपल्याला वाटलं की ह्यामध्ये तेल कमी आहे तर थोडंसं तेल गरम करून गार करून घ्यायचं आणि मगच घालायचं. पण हे तेल पुरेसं आहे, ते आपोआप वर येणार. आता मी अशा पद्धतीने सगळं भरून घेते आणि तुम्हाला दाखवते किती भरलं ते. बघा लोणचं मी बरणीमध्ये भरून घेतलं. भरताना हे सगळं कडेला लागलं गेलं. आता हे कडेला लागलेलं आहे ना, हे पहिलं पुसावं लागतं. टिश्यू पेपर किंवा चांगला स्वच्छ कपडा घ्यायचा, त्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं. जर तुम्ही हे पुसलं नाही तर त्याला हमखास बुरशी येणार. त्यासाठी ही पहिली लोणच्याची काळजी घ्यायची. आणि पुसल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ह्यामध्ये तेल कितीपर्यंत वर. आता हे गूळ घातलेलं असल्यामुळे तेल वर यायला वेळ लागतं, म्हणजे जवळ 10-12 तास लागतील. 10-12 तासांनी जे आपण तेल घातलेलं आहे ते सगळं लोणच्यामध्ये मुरल्यानंतर वर येईल. ते जवळपास पूर्ण कैरीच्या फोडी बुडल्या पाहिजेत, म्हणजे इतकं तेल वर आलेलं पाहिजे. तितकं तेल वर आलं की मग कधीच लोणचं खराब होणार नाही आणि कैरीच्या कापा बिलकुल नरम पडणार नाही. आणि बघा हे जे आहेत ना, आता थोडं थोडं तेल वर येत आहे. बघा इथून दिसतं की थोडं थोडं तेल वर यायला लागले. अशा पद्धतीने रात्रभरात किंवा सकाळी केलं तर दिवसभरात तेल ते वर येतं आणि छान असं लोणचं अशा पद्धतीने बनवू शकता. आणि जर आपल्याला लोणचं खायला काढायचं असेल, आता हे मुरायला 4-5 दिवस लागतील, असंही खाल्लं तरी चांगलंच लागतं. मग मुरल्यानंतर अजून टेस्टी लागतं, कारण आंबट गोड तिखट हे तिन्ही चवीचं हे लोणचं आहे. आणि
चांगलं आपल्याला जर वापरायचं असेल तर ते बरणीमध्ये काढायचं, थोडंसं पूर्ण बरणी काढून मिक्स नाही करायची, जितकं हवं तितकं 8 दिवसाचं काढून ठेवायचं आणि पुन्हा हे स्वच्छ करून वरून तेल येईपर्यंत वर तेलामध्ये कापी बुडल्या पाहिजेत, इतकं वर तेल आलं पाहिजे. असं तेल काढून नाही घ्यायचं, फक्त कापी काढून दुसऱ्या बरणीमध्ये घ्यायच्या, 4-5 दिवसासाठी काढून ठेवायचं. अशा पद्धतीने लोणचं तुम्ही स्टोर करून म्हणजे ठेवू शकता आणि असं लोणच्याची तुम्ही काळजी घेऊ शकता. बघा आता बाहेर लागलेलं किंवा मधून लागलेलं सगळं टिश्यू पेपर स्वच्छ कपड्याने तुम्ही असं पुसून आणि मग त्याला झाकण घट्ट करून ठेवायचं. अशा पद्धतीने लोणचं आपलं हे आंबट गोड तिखट तयार झालेलं आहे.